श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका। तर स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। तर आजच्या कथेला सुरुवात करते। तर कथा अशी आहे की एका मंदिराच्या बाहेर एक मुलगा भीक मागत असतो। छोटा मुलगा असतो, तो मंदिराच्या बाहेर बसलेला असतो आणि बसून भीक मागत असते। पण तो खूप उदास असते, नाराज असते, नशिबाला दोष देत असते की माझ्याच नशिबात असं का, कारण त्याला दिसत नसते। तर एक दिवस असा येतो की त्या मंदिरामध्ये एक खूप श्रीमंत व्यक्ती दान पुण्य करण्यासाठी येते, म्हणजे दान करण्यासाठी, पूजा करण्यासाठी त्या मंदिरामध्ये येते। मंदिरामध्ये आल्यानंतर तो दान, सेवा, जे काही त्याचे काम आहे ते काम तो पूर्ण करते। पूजा वगैरे झाल्यानंतर तो मंदिराच्या बाहेर येते। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर त्याची नजर त्या छोट्या मुलावर पडते। जो मुलगा दिसत नाही त्याला, तो भीक मागत असते, त्या मुलावर त्याची नजर पडते। नजर पडल्यानंतर तो श्रीमंत व्यक्ती त्या मुलाजवळ येते आणि त्याला विचारते की बाळा, तुला खरंच दिसत नाही का? तेव्हा तो मुलगा म्हणतो की हो सेठ, मला खरंच दिसत नाही, पण डॉक्टर बोलले की जर तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर तू नक्कीच बघू शकेल, पण माझ्याकडे एवढा पैसा नाही आणि माझं या जगामध्ये कोणी नाही की जे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकेल। मग त्या शेठला त्या मुलाची दया येते आणि तो आपल्या ड्रायव्हरला बोलावतो गाडी घेऊन। ड्रायव्हर आल्यानंतर त्या छोट्या मुलाला तो गाडीत बसवतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। डोळ्याच्या डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर त्याचे डोळे चेक करतात आणि सांगतात की हा मुलगा बघू शकेल। त्यानंतर त्या मुलाच्या डोळ्याचं ऑपरेशन होते, औषध पाणी सर्व काही व्यवस्थित होते आणि त्या मुलाच्या डोळ्याची पट्टी खोलण्याची वेळ येते। ती पट्टी काढल्यानंतर तो मुलगा खूप आनंदी होतो आणि बोलतो की मला सर्व काही दिसत आहे। आणि तो त्या शेठला विचारतो की शेठ, मला हे जग दाखवण्यासाठी, म्हणजे मला माझ्या डोळ्याचं ऑपरेशन कोणी केलं, कोण तो असा चांगला व्यक्ती आहे की ज्याने माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं? तो सेठ म्हणते की परमेश्वराने हे काम माझ्याकडून करून घेतलं आणि तो मीच आहे जे तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं। तर तो शेठला नमस्कार करतो आणि सेठचा धन्यवाद करतो। धन्यवाद केल्यानंतर सेठ त्याला त्याच मंदिरात घेऊन जातात ज्या मंदिरातून त्याला घेऊन आले होते। नंतर तो मुलगा त्या काठीला बघतो, म्हणजे जी काठी जेव्हा तो आंधळा असते तेव्हा त्याच्या हातामध्ये असते। तो त्या काठीला घेतो आणि फेकून देतो। फेकून दिल्यानंतर शेठला आश्चर्य वाटते की हा मुलगा असा का वागला। नंतर तो त्या मुलाला विचारतो की तू असा का वागला, त्या काठीला तू का फेकून दिलंस? तेव्हा तो मुलगा म्हणते की आता मला या काठीचं काहीच काम नाही आहे आणि आता मी स्वतः सगळं जग बघू शकतो, स्वतः चालू शकतो, मला या काठीच्या आधाराची गरज नाही, असा तो शेठला बोलतो। शेठला बोलल्यानंतर शेठ त्या मुलाला समजावून सांगतात की अरे, जेव्हा तुला दिसत नव्हतं, जेव्हा तुला कोणाचा सहारा नव्हता, तेव्हा याच काठीने तुला सहारा दिला आणि थोडंफार चालण्यासाठी याच काठीने तुझी मदत केली, पण आता तुझी गरज संपली म्हणून तू त्या काठीला फेकून देतोस, हे चुकीचं आहे। या गोष्टीतून आपल्याला एकच शिकायला मिळतं की जेव्हा संकटाच्या वेळी जेव्हा आपल्याला कोणी मदत करत असेल तर त्याने केलेली मदत हे कधीही विसरू नये। एखादा मित्र आपल्याला संकटकाळी मदत करतो आणि आपली गरज संपल्यानंतर आपण त्याला विसरतो, हा स्वार्थीपणा आहे। तर ही छोटीशी कथा आहे, तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर नक्कीच करा। तर चला मग भेटूया नवीन कथेसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।